आता हायजेन्स प्रिन्सिपल थ्रू आपण काय काय प्रूफ केलं? पहिलं रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, नंतर पोलरायझेशन, आणि आता काय प्रूफ करतोय आपण? इंटरफरन्स. ठीक आहे, आधी इंटरफरन्स काय ते समजून घ्या. इंटरफरन्स म्हणजे असा फेनॉमेनन ज्यावेळी दोन लाईट वेव्स एकत्र येतात आणि एक नवीन पॅटर्न बनवतात. ठीक आहे, दोन लाईट वेव्स काय करतात? ओव्हरलॅप करतात. ठीक आहे, आणि काय बनवतात? एक नवीन पॅटर्न बनवतात. त्याला काय म्हणतो आपण? इंटरफरन्स. ठीक आहे, मग आता पॅटर्न कसा असू शकतो? आता लाईट वेव्ह सपोज, ठीक आहे, ही वेव्ह आहे आपली, ही वेव्ह ह्या वेव्ह सोबत एकत्र आली. ठीक आहे, एकत्र आल्यानंतर तिने एक नवीन वेव्ह बनवली. हे कशावरून डिसाईड करणार आहोत? आता ती वेव्ह कशी आहे? आता आठवत असेल सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन मध्ये आठवत असेल जर क्रेस्ट आणि क्रेस्ट इंटरफर झाले असे, क्रेस्ट आणि क्रेस्ट म्हणजे वरती अँप्लिट्यूड जास्त असणार आहे, ठीक आहे, प्लस ए अँप्लिट्यूड असणार आहे, तर हे जर इंटरफर झाले तर काय बनतो यांचा पॅटर्न? मॅक्सिमम अँप्लिट्यूड येतो ना, बरोबर. जर ट्रफ आणि ट्रफ इंटरफर झाले तरी पण मॅक्सिममच येतो, पण कसा? निगेटिव्ह मॅक्सिमम. ठीक आहे, आणि ज्यावेळी क्रेस्ट आणि ट्रफ एकत्र येतील त्यावेळी काय बनतो? 0. ठीक आहे, मिनिमम अँप्लिट्यूड येतो त्यावेळी. ठीक आहे, तर इथे जे होतं, इथे ज्यावेळी ह्या वेव्स ओव्हरलॅप करतात तर याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय म्हणतो याला? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ज्यावेळी दोन वेव्स एकत्र येतात आणि काहीतरी मॅक्सिमम इंटेन्सिटीची वेव्ह बनवतात तर तिला काय म्हणणार आपण? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि जिथे मिनिमम अँप्लिट्यूड येईल किंवा मिनिमम इंटेन्सिटी येईल त्याला काय म्हणणार आपण? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे, इंटरफरन्स म्हणजे काय? दोन वेव्ह ज्यावेळी ओव्हरलॅप होतात त्याला काय म्हणतो आपण? इंटरफरन्स म्हणतो. इंटरफरन्स दोन प्रकारचे आहेत, एक काय? कन्स्ट्रक्टिव्ह, एक काय? डिस्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी येतो? ज्यावेळी क्रेस्ट आणि क्रेस्ट इंटरफर करते और ट्रफ अँड ट्रफ इंटरफर करते त्याला आपण काय म्हणतो? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ज्यावेळी क्रेस्ट आणि ट्रफ एकत्र येतील काय बनतो? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे, ट्रफ ट्रफ एकत्र आली कन्स्ट्रक्टिव्ह, क्रेस्ट क्रेस्ट एकत्र आली कन्स्ट्रक्टिव्ह, क्रेस्ट आणि ट्रफ एकत्र आली काय बनतो? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. समजले इंटरफरन्स? समजले नक्की? आता ज्यावेळी दोन सोर्सेस घेतले आपण, सपोज दोन सोर्सेस घेतले, या दोन सोर्सेस पासून लाईट इमिट होते, हे दोन सोर्सेस लाईट इमिट होते. ठीक आहे, तर यांचे वेव्ह फ्रंट किंवा वेव्ह काढायची असेल तर इथे सपोज क्रेस्ट येतोय. ठीक आहे, याचा पण, हे कसे आहेत? सेम फेज मध्ये. इथे सपोज याचा पण क्रेस्ट येतोय, नंतर काय येणार आहे? ट्रफ, बरोबर ना. पहिला क्रेस्ट येतो मग ट्रफ येतो, बरोबर. ठीक आहे, नंतर काय येणार? ट्रफ. याचा पण नंतर काय येणार? काय येणार याचा? ट्रफ, बरोबर. नंतर काय येईल? क्रेस्ट. नंतर याचा पण काय येणार? क्रेस्ट, बरोबर. नंतर काय येईल आता? ट्रफ. त्याच्यानंतर याचा पण ट्रफ, नंतर क्रेस्ट, नंतर याचा पण क्रेस्ट, नंतर ट्रफ, नंतर याचा पण ट्रफ. आता एक पॅटर्न म्हणतोय तो पॅटर्न पहा. आता एक पॅटर्न म्हणतोय तर पॅटर्न पहा. क्रेस्ट आणि ट्रफ कुठे इंटरफर करतायत ते पहा. इथे क्रेस्ट आणि ट्रफ इंटरफर करतात, इथे क्रेस्ट आणि ट्रफ इंटरफर झालेत, बरोबर. अजून कुठं वेगवेगळा कलर दिसतोय बघा. इथे क्रेस्ट आणि ट्रफ झालेत, करेक्ट. इथे क्रेस्ट आणि ट्रफ आहे, इथे एक आहे, इथे, इथे राहिले कुठं? बरोबर झालं, झालं. आता ट्रफ आणि क्रेस्ट किंवा सेम सेम कुठं झालेले ते बघा. सेम सेम कुठं इंटरफर झाले ते शोधा. इथे झालं, बरोबर झालं. ठीक आहे, आता पहा, आता पहा. ठीक आहे, जाऊ द्या, रांगोळी झाली, छान झाली पण ती. काय झालं? हळदी कुंकू झालंय, बरोबर आहे, बरोबर आहे. तर पहा, आता जिथे क्रेस्ट आणि ट्रफ इंटरफर झालेत, क्रेस्ट आणि ट्रफ इंटरफर झालेत ते काय? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पहा बरं, लाईन कनेक्ट करू आपण. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कुठं कुठं आलेत? रेड आहे, इथे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आलाय, बरोबर. कलर वेगळा घ्यायला लागला.
ब्लॅक दिसणार आहे का बाळा? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बघा कुठं आला, इथं डिस्ट्रक्टिव्ह आलाय. त्याच्यानंतर लगेच पाहिलं काय आलाय, कन्स्ट्रक्टिव्ह आलाय. नंतर परत डिस्ट्रक्टिव्ह आलाय लाईन मध्ये. नंतर कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये परत काय आला, डिस्ट्रक्टिव्ह. नंतर परत कन्स्ट्रक्टिव्ह आहे आणि परत मग काय डिस्ट्रक्टिव्ह, परत डिस्ट्रक्टिव्ह. ठीक आहे, इथं पण डिस्ट्रक्टिव्ह. म्हणजे जर पाहिलं तर ऑल्टरनेट काय बनतो, तो डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा पॅटर्न बनतोय. ठीक आहे, काय बनतोय, डिस्ट्रक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा एक पॅटर्न बनतोय. ठीक आहे, जिथं डिस्ट्रक्टिव्ह होतो त्याच्यानंतर काय होणार, आता कन्स्ट्रक्टिव्ह होतो. ठीक आहे, समजलंय का? हा आहे इंटरफरन्स पॅटर्न. समजला इंटरफरन्स पॅटर्न. आता हा जो इंटरफरन्स पॅटर्न आहे, या इंटरफरन्स पॅटर्नला जर क्लोजली ऑब्झर्व केलं, सपोज आता इथे कन्स्ट्रक्टिव्ह बनतोय आणि लाईट इथे येऊन काय करणार, आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स करणार ना, बरोबर? काय होणार, कन्स्ट्रक्टिव्ह. इथं कन्स्ट्रक्टिव्ह होते म्हणजे इथं ब्राईट दिसणार ना. त्याच्यानंतर आता इथे डिस्ट्रक्टिव्ह होतंय, मग इथं काय दिसणार, डार्क फ्रिंज दिसणार. डार्क फ्रिंज म्हणजे डार्क कलर दिसणार. ठीक आहे, परत काय होईल, आता परत इथे काय दिसेल, ब्राईट दिसेल, बरोबर? परत मध्ये डार्कनेस येईल. डिस्ट्रक्टिव्ह होते म्हटल्यानंतर इंटेन्सिटी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. ठीक आहे, परत काय दिसेल, आता ब्राईट कलर दिसेल, थोड्या वेळाने परत डार्क दिसेल. ठीक आहे, मग काय झालं, पॅटर्न काय बनला आपला, पहिला ब्राईट, नंतर डार्क, नंतर परत ब्राईट, नंतर डार्क, परत ब्राईट. ठीक आहे, असं काय दिसणार आहे आपल्याला, पॅटर्न दिसणार आहे. तो पॅटर्न कसा असेल, ऑल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेसचा पॅटर्न. त्याला आपण फ्रिंजेस म्हणतो. कशाचा पॅटर्न, फ्रिंजेसचा पॅटर्न. FRINDGS, डी नाहीये खरं तर त्याच्यात, NGS, फ्रिंजेसचा पॅटर्न दिसतो. ठीक आहे, पॅटर्न बघूया. बडबड. बघा, असा एक पॅटर्न दिसतो. मध्ये काय आहे, सेंट्रली डार्क आहे, सॉरी ब्राईट आहे, नंतर काय होतो, मध्ये डार्कनेस येतो, परत ब्राईट फ्रिंज येते, परत डार्क होतं, परत ब्राईट, परत डार्क, असा इंटरफरन्स पॅटर्न दिसतो. ठीक आहे, समजलंय का, काय दिसतो, हा इंटरफरन्स पॅटर्न दिसतो. आणि हा इंटरफरन्स पॅटर्न आपण कशाने प्रूव्ह करणार आहे, तो करणार आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटने. कशाने, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ठीक आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट नावातच आहे. काय ते काय यूज केलं करणार, त्याच्यात आपण डबल स्लिट यूज करणार आहे. ठीक आहे, स्लिट म्हणजे काय, असा काहीतरी होल. ठीक आहे, स्लिट म्हणजे थोडीशी जागा. आता ती खिडकी उघडी आहे थोडीशी, बघा खिडकी उघडी आहे ना, त्याला आपण काय म्हणणार, स्लिट म्हणणार, बरोबर? थोडीशी काय, ती खिडकी जरा उघडी आहे म्हटल्यानंतर ती काय होते, स्लिट होते. ठीक आहे, तर त्या जर दोन स्लिट यूज केला तर त्या दोन स्लिट एकत्र येऊन काय बनवतात, एक इंटरफरन्स पॅटर्न बनवतात. काय बनवतात, इंटरफरन्स पॅटर्न बनवतात. म्हणजे ऑल्टरनेट एक डार्क फ्रिंज असेल, एक ब्राईट फ्रिंज असेल, एक डार्क फ्रिंज, परत एक ब्राईट फ्रिंज. ठीक आहे, समजलंय का? मग यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचं हे पहा, कन्स्ट्रक्शन पहा. आता एक आपण इथे यूज करणार आहे स्क्रीन. इथे या ठिकाणी असेल स्लिट्स, याला आपण म्हणूयात स्लिट S1, याला म्हणूयात S2. ठीक आहे, आधी डायग्राम समजून घ्या, डेरिवेशन नंतर पाहणार आहे आपण. आधी डायग्राम समजून घ्या काय. ठीक आहे, काय यूज केलं आपण, एक स्क्रीन यूज केली. इथे काय स्लिट्स आहेत दोन्ही पण, बरोबर? ठीक आहे, स्लिट टू स्क्रीन जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतोय कॅपिटल डी. काय म्हणतो त्याला आपण, कॅपिटल डी. ठीक आहे, स्लिट टू स्क्रीन डिस्टन्स जे आहे त्याला म्हणतोय आपण कॅपिटल डी. स्लिट्स मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हटलं स्मॉल डी. ठीक आहे, काय म्हटलं त्याला आपण, स्मॉल डी. ठीक आहे, हे समजलंय, स्लिट टू स्क्रीन डिस्टन्स त्याला काय म्हटलं आपण, स्मॉल डी म्हटलं. ठीक आहे, मग आता हा इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला जर मिळवायचा आहे तर काय काय गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत त्या पाहून घेऊ. त्या आधी करणं गरजेचं आहे, त्या केल्या तरच इंटरफरन्स पॅटर्न दिसेल. उगाच कुठलीही लाईट घ्यायची, कुठलीही लाईट घेऊन इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. व्हाईट लाईटने इंटरफरन्स पॅटर्न मिळतो, पण तो जो पॅटर्न असतो तो कसा असतो, विबग्योर सगळ्या कलर्सचा असतो. ठीक आहे, पण आपल्याला आता जो पॅटर्न पाहिजे तो पॅटर्न कसा पाहिजे, एकाच कलरचा पॅटर्न पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट तर सोर्सचा कलर कोणता पाहिजे, एकच पाहिजे. व्हाईट लाईट नाही घ्यायची, व्हाईट लाईट मध्ये 7 कलर येतात. ठीक आहे, मग काय काय फर्स्ट थिंग आपली काय लक्षात ठेवण्यासारखी, मोनोक्रोमॅटिक सोर्स पाहिजे. कसा पाहिजे, मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, एकच कलर. ठीक आहे, सिंगल कलर. समजलंय का, फर्स्ट काय सिंगल कलर. त्याच्यानंतर
दोन्ही जे सोर्सेस पाहिजेत ते कोहरंट पाहिजेत. कोहरंट म्हणजे काय, ते पाहिजेत सेम फेज मध्ये, सेम अँप्लिट्यूड आणि सेम फेज मध्ये पाहिजेत. सेम फेज मध्ये पाहिजे म्हणजे काय, की एकाचा जर क्रेस्ट इमिट होतोय तो दुसऱ्याचा पण क्रेस्टच इमिट झाला पाहिजे. आठवत असेल मग इंटरफरन्स पॅटर्न म्हणत होतो आपण, तर एकाचा जर क्रेस्ट आहे तर दुसऱ्याचा पण काय करतोय आपण, क्रेस्टच क्रिएट करतोय. ते कसे पाहिजेत, सेम फेज मध्ये पाहिजेत. समजलंय. आणि नेक्स्ट जी थर्ड गोष्ट, स्लिट नॅरो पाहिजेत. काय पाहिजेत, नॅरो. नॅरो म्हणजे कशा, छोट्या. खूप मोठ्या स्लिट्स असेल तर इंटरफरन्स पॅटर्न दिसणार नाही. स्लिट्स कशा पाहिजेत, छोट्या पाहिजेत. ठीक आहे, एकदम मिलीमीटर मध्ये असेल, सब पिन होल केलंय फक्त. ठीक आहे, अशा स्लिट्स पाहिजे. तरच आपल्याला काय दिसेल, ऑल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेसचा पॅटर्न दिसेल. ठीक आहे, ऑल्टरनेट का म्हटले आपण त्याला, कारण एकदा डार्क दिसते, दुसऱ्यांदा ब्राईट दिसते, परत डार्क, परत ब्राईट. समजलंय. समजलंय नक्की. काय काय समजलं याच्यात. आपल्याला एक्सपेरिमेंटल सेटअप पाहायचा. त्या एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये इथे स्लिट S1 आहे, स्लिट S2 आहे. याच्यातून सेम मोनोक्रोमॅटिक सोर्सेस ऑफ लाईट हे पडतीये, लाईट बाहेर पडतीये. मोनोक्रोमॅटिक सोर्स आहे तो, सिंगल कलरची लाईट आहे. ती सिंगल कलरची लाईट काय होईल, ऑल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंज क्रिएट करेल. ठीक आहे, क्रेस्ट इंटरफर झाली. इथे काय बनणार, सपोज इथे आला ब्राईट फ्रिंज, तर इथे काय येईल, डार्क फ्रिंज येईल. ठीक आहे, नंतर परत ब्राईट, नंतर डार्क, ब्राईट डार्क, ब्राईट डार्क, अशी पॅटर्न मिळेल. बरोबर, काय मिळणार, असा पॅटर्न मिळणार. पण सेंटरला जो कलर असेल ना, तो सेंटरचा जो कलर आहे तो नेहमी काय असणार, ब्राईट कलर. कोणता कलर आहे, ब्राईट. समजलंय. एक्सपेरिमेंट समजलाय. एक्सपेरिमेंटचं आपल्याला आता डेरिवेशन काढायचं. डेरिवेशन काढायचे म्हणजे काय करायचंय, या एक्सपेरिमेंट मध्ये पार्ट डिफरन्स किती असेल. ठीक आहे, पार्ट डिफरन्स म्हणजे आधी बेसिक समजून घेतात. पार्ट डिफरन्स, आता ही वेव आहे सपोज आणि ही एक वेव. ठीक आहे, दोघांमध्ये कुठलाच पार्ट डिफरन्स नाहीये. ठीक आहे, पार्ट डिफरन्स कशाच्या टर्म मध्ये असतो, लॅम्बडाच्या टर्म मध्ये असतो. आणि फेज डिफरन्स कशाच्या टर्म मध्ये असतो, अँगलच्या टर्म मध्ये असतो, फाय. सपोज आपण काय केलं, या वेवचा हा पार्ट काढून टाकला. आता पार्ट डिफरन्स किती आला रे, पार्ट डिफरन्स किती आला, फेज नाही विचारत मी. पार्ट डिफरन्स किती आला, पार्ट डिफरन्स कशात असतो, लॅम्बडा मध्ये असतो. पार्ट डिफरन्स कशात असतो, लॅम्बडा मध्ये असतो. आणि फेज कशात असते, फाय मध्ये असते. फेज ही फायने बदलते, पाथ ही लॅम्बडा वेव्हलेंथने बदलणार आहे. ठीक आहे, कितीनी पुढे, पाथ कितीनी पुढे बरं याचा, पूर्ण कशाची असते, लॅम्बडा. बरोबर, हाफ केली तर लॅम्बडा बाय 2, त्याच्या हाफ केली तर लॅम्बडा बाय 4. ठीक आहे, म्हणजे पहिली अर्धी, नंतर चक्कर, म्हणजे 1/4. ठीक आहे, म्हणजे पूर्ण काय लॅम्बडा आहे, त्याच्या अर्धी केली परत, ती काय होणार, अर्धी होणार. आणि परत अर्धी केली तर काय राहणार, ती 70. ठीक आहे, म्हणजे लॅम्बडा बाय 4. ठीक आहे, म्हणजे या वेव्ह मध्ये आणि या वेव्ह मध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा, ह्या वेव्हचा डिफरन्स आहे ना, हा किती पार्ट आहे त्याचा, लॅम्बडा बाय 2 चा पार्ट आहे. कितीचा पार्ट आहे हा, लॅम्बडा बाय 2. म्हणजे पार्ट डिफरन्स किती झाला यांच्यात, लॅम्बडा बाय 2 चा पार्ट डिफरन्स आला. मग लॅम्बडा बाय 2 चा पार्ट डिफरन्स असेल, पहा सपोज ही वेव्ह आपल्याकडं, ही वेव्ह आहे आणि ही वेव्ह, कितीचा डिफरन्स यांच्यात, याला जर कट केलं ना तर ही वेव्ह बनते ना. ठीक आहे, म्हणजे किती आहे, लॅम्बडा बाय 2 चा डिफरन्स आहे. ठीक आहे, लॅम्बडा बाय 2 चा डिफरन्स असेल आणि ह्या जर दोन वेव्ह इंटरफर झाला तर कशाला काय इंटरफर होतंय, क्रेस्टला ट्रफ इंटरफर होते. म्हणजे कोणता इंटरफरन्स येतो, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येतो. कोणता इंटरफरन्स येतो, डिस्ट्रक्टिव्ह. हे समजलं का, हे समजलं का. मग ज्यावेळी पार्ट डिफरन्स लॅम्बडा बाय 2 चा असेल त्यावेळी काय येतंय, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ज्यावेळी लॅम्बडा इतका डिफरन्स असेल, म्हणजे ही वेव्ह अशी आहे आणि अजून एक वेव्ह आहे ती पण अशीच आहे. ठीक आहे, डिफरन्स कितीचा आहे, 0चा आहे किंवा लॅम्बडाचा आहे किंवा 2 लॅम्बडाचा आहे, असं नाही ना की ही फर्स्टच वेव्ह. ठीक आहे, ही सेकंड पण असू शकते, थर्ड पण असू शकते. डिफरन्स आहे का दोघांमध्ये, एकतर 0चा आहे, लॅम्बडाचा आहे किंवा 2 लॅम्बडाचा आहे. ठीक आहे, तर पार्ट डिफरन्स कितीचा आहे आपला, लॅम्बडा आहे, 0 आहे. तर त्यावेळी काय येत आहे बरं, क्रेस्ट कुणाला इंटरफर करते, क्रेस्टला. याचा अर्थ कोणता इंटरफरन्स येणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येणार आहे. कोणता येणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येणार आहे. पार्ट डिफरन्स कळाला का, पार्ट डिफरन्स कशामध्ये लिहितो आपण, लॅम्बडा मध्ये लिहितो. ठीक आहे, कशात लिहितो, पार्ट डिफरन्स लॅम्बडा मध्ये लिहितो. समजलंय पार्ट डिफरन्स नक्की, काय डाऊट आहे पार्ट डिफरन्स मध्ये. नंतर जे आहे ते आहे फेज डिफरन्स. फेज डिफरन्स, फेज डिफरन्स कशात असतो, अँगल मध्ये असतो. आता ह्या वेव्ह मध्ये आणि ह्या वेव्ह मध्ये किती अँगलचा डिफरन्स आहे, जर हा पार्ट काढून टाकला, ठीक आहे, तर काय बनते, ही वेव्ह बनेल ना. ठीक आहे, तर कितीचा डिफरन्स येतो मग, 180 चा डिफरन्स येतो. ठीक आहे, 180 चा कसा आला डिफरन्स,
पहा ही वेव आहे कम्प्लीट. हे असतं पाय. काय असतं हे? पाय. पाय म्हणजे 180 आणि हे असतं 2 पाय. म्हणजे एक वेव पायची असते, दुसरी वेव परत काय होणार? एक वेव नाही, अर्धी वेव पायची असते, पुढची अजून पायची. ठीक आहे. हे येणार पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय अशी येईल. ठीक आहे. मग याच्यात आणि याच्यात कितीचा डिफरन्स येईल? पायचा डिफरन्स आहे ना. बघा ही जर कट केली तर ह्या वेवला इक्वॅलंट होते ना, ती बरोबर होते ना. क्रेस्ट आणि क्रेस्ट एकत्र येतात. ठीक आहे. म्हणजे यांच्यात जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कितीचा आहे? पायचा डिफरन्स आहे. ठीक आहे. आता ह्या वेव मध्ये सांगा मला याच्यात आणि याच्यात कितीचा डिफरन्स आहे? हा कितीचा डिफरन्स आहे याच्यात आणि याच्यात? जर ह्याचा किती पार्ट खोडावा लागेल आपल्याला? एवढा खोडावा लागेल ना. ठीक आहे. पूर्ण काय असतो? पायचा असतो. अर्धा केला त्याचा किती आला? पाय बाय 2. म्हणजे याच्यात आणि याच्यात डिफरन्स कितीचा आहे? पाय बाय 2. फेज डिफरन्स कितीचा आहे? पाय बाय 2. आणि फेज डिफरन्स आणि पार्ट डिफरन्स मध्ये दोघांमध्ये एक रिलेशन आहे, ते लक्षात ठेवा. फेज डिफरन्स फाय इज 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. ठीक आहे. हे येतं फेज डिफरन्स आणि पार्ट डिफरन्स मध्ये रिलेशन. समजलंय? कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह समजलंय, फेज आणि पार्ट डिफरन्स समजलंय, बेसिक समजलंय. आता आपल्याला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट करायचा आहे. ठीक आहे. केल्यानंतर काय कंडिशन असेल की त्या कंडिशनला इथे तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह येईल किंवा ब्राईट फ्रिंज येईल किंवा डार्क फ्रिंज येईल, तर ते डिस्टन्स शोधायचे आपल्याला. काय त्या फ्रिंजची विड्थ किती असेल ते शोधायचंय. त्यानंतर त्या फ्रिंजेस 7वी फ्रेंड सपोज विचारले तर 7वी फ्रेंड कोणत्या डिस्टन्सला मिळेल, हे सगळं आपल्याला याच्यातून शोधायचंय. समजलंय यंग्स? नक्की डबल स्लिट एक्सपेरिमेंट समजलाय का? त्याला डबल स्लिट एक्सपेरिमेंट का म्हटलंय? कारण काय यूज केले आपण? 2 स्लिट्स यूज केल्यात. कंडिशन्स काय काय आपल्या? तर 2 स्लिट्स कशा पाहिजेत? मोनोक्रोमॅटिक पाहिजे, सिंगल सोर्स पाहिजे, त्याच्यानंतर कोहरंट पाहिजे म्हणजे सेम फेज मध्ये पाहिजे, आणि तिसरी गोष्ट काय? स्लिट्स काय पाहिजेत? नॅरो पाहिजे. समजलंय? जितकं समजलंय तेवढं लिहून